is last lecture of topic molecular basis of inheritance. Today we discuss last but most important article protein synthesis. हे आर्टिकल या टॉपिक मधील अत्यंत महत्त्वाचं आर्टिकल आहे. कमीत कमी 4 मार्काला बोर्ड थेअरीला हे आर्टिकल विचारलं जाऊ शकतं. या टॉपिक मधलं तुम्हा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अवघड किंवा किचकट असणारं हे आर्टिकल आहे. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बऱ्यापैकी असं डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला दिसून येईल आणि एवढं विस्तारानं जर एक्सप्लेनेशन तुम्ही वाचन करू लागला तर तुमचा बऱ्यापैकी गोंधळ होतो आणि हे आर्टिकल अवघड वाटतं आणि साहजिकच अवघड वाटल्यामुळं इंटरेस्ट कमी होतो आणि कदाचित तुम्ही हे आर्टिकल ऑप्शनला टाकता. खरं तर हे आर्टिकल किंवा हा सिलेबस पूर्वी TYBSc झूलॉजी किंवा बॉटनी बायोकेमिस्ट्री या सिलेबस मध्ये TYBSc ला हे आर्टिकल होतं किंवा MSc लेवलला हे आर्टिकल होते. पण अलीकडच्या या तुमच्या सिलेबस मध्ये इयत्ता 12वीच्या सिलेबस मध्ये हे आर्टिकल प्रामुख्याने घेतलेलं आहे. पण तरी सुद्धा 4 मार्कासाठी नेमकं काय लिहिणं अपेक्षित आहे, कोणते पॉइंट्स उत्तर पत्रिकेत येणं गरजेचं आहे, इयत्ता 12वी सायन्सच्या सिलेबसच्या दृष्टिकोनातून नेमकं थोडक्यात किंवा सारांशरूपी काय समजून घ्यायचं आहे, हे आज आता या लेक्चरला या ठिकाणी थोडक्यात समजून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सो focus on this article protein synthesis. आता यापूर्वी आपण कोणकोणते आर्टिकल पाहिली तर इयत्ता 10वी किंवा 11वी पर्यंत स्ट्रक्चर ऑफ डीएनए हे पाहिलं. डीएनए ची रचना कशी असते, डबल हेलिक्स कसं असतं, नायट्रोजनस बेसेस कशी असतात, त्याच्या दोन्हीच्या मध्ये नायट्रोजनस बेसेसच्या मध्ये वीक हायड्रोजन बॉन्ड्स असतात, पाठीमागं पेंटोस शुगर असते, त्याच्या पाठीमागं फॉस्फेट असतं. हे बेसिक तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर या टॉपिक मध्ये पुढचं आर्टिकल आपण पाहिलं रिप्लिकेशन ऑफ डीएनए. एका डबल स्ट्रँडेड डीएनए चे 2 सेम कॉपी डबल स्ट्रँडेड डीएनए कसे होतात हे सुद्धा आपण आर्टिकल पाहिलेलं आहे. त्यानंतर मुद्दाम जाणीवपूर्वक टाइप्स ऑफ आरएनए सुद्धा पाहिलेले आहेत. मेसेंजर आरएनए, ट्रान्सफर आरएनए किंवा रायबोसोमल आरएनए हे महत्त्वाचे 3 आरएनए चे प्रकार आपण या टॉपिक मध्ये पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घेतलेले आहेत. मग हे सर्व मी पुन्हा तुम्हाला का आठवण करून देतोय, कारण प्रोटीन सिंथेसिस हे आर्टिकल या 3 आर्टिकल्स वरती डिपेंड आहे. स्ट्रक्चर ऑफ डीएनए, रिप्लिकेशन ऑफ डीएनए आणि तिसरं टाइप्स ऑफ आरएनए. हे जर बेसिक तुम्हाला जर व्यवस्थित तुम्ही समजून घेतलं असेल तरच पुढचा हा कन्सेप्ट तुम्हाला इझिली लक्षात येईल. आता याची सेंट्रल थीम काय, ज्याला या ठिकाणी सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस असं म्हटलेलं आहे, तो हा सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस असा आहे. म्हणजे काय तर पहिल्यांदा डीएनए चं रिप्लिकेशन, त्यानंतर ट्रान्सक्रिप्शन, त्यानंतर मेसेंजर आरएनए, मेसेंजर आरएनए नंतर ट्रान्सलेशन आणि शेवटी मग प्रोटीन सिंथेसिस होतं, प्रोटीन तयार होतं. Actually, this is the central dogma or central theme of protein synthesis. हेच सायंटिस्ट क्रिक यांनी आपल्या भाषेत मांडलेलं आहे. In 1958
scientist Crick proposed that DNA determines the sequence of amino acid in polypeptide chain through messenger RNA. Such process is called as a central dogma of protein synthesis. सायंटिस्ट क्रिकनी सेंट्रल डॉग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस या पद्धतीनं व्याख्या सांगितलेले किंवा डेफिनेशन तयार करून घेतलेले हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. अगेन लिसन दिस प्रॉपर डेफिनेशन ऑफ सेंट्रल डॉग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. In 1958, scientist Crick proposed that DNA determines the sequence of amino acid in polypeptide chain through messenger RNA. Such process is called as a central dogma of protein synthesis. आता हेच आपण व्यवस्थित फोडून विस्तारानं सिंप्लिफाय करून घेऊया. अत्यंत व्यवस्थित मुद्देसूद आपल्या भाषेमध्ये व्यवस्थित समजून घेऊया. लिसन केअरफुली. You know very well about DNA replication. Suppose this is the DNA. हा DNA. हा DNA चा हा स्ट्रँड इकडं असा येतो, हा इकडं असा येतो आणि याच्यावरतीच पुन्हा नव्यानं असा थ्रेड्स तयार होतात. एका डीएनए चे असे दोन डीएनए तयार होतात. सेम लाईक पॅरेंट. याला आपण डीएनए चं रिप्लिकेशन असं म्हणतो. मग ह्या डीएनएचं रिप्लिकेशन नंतरची पुढची स्टेप कोणती आहे तर ट्रान्सक्रिप्शन. ही अत्यंत महत्वाची पहिली स्टेप आहे ट्रान्सक्रिप्शन. मग ट्रान्सक्रिप्शन म्हणजे नेमकं काय तर पहा डीएनएच्या रिप्लिकेशन मध्ये तुम्हाला आठवत असेल तर या ठिकाणी आपण अशी डायग्राम काढलेली होती. हा एक डीएनएचा हा थ्रेड हा इकडे थ्रेड केलेला होता आणि नंतर वाय शेप्ड स्ट्रक्चर काढलेलं होतं आपण असं वाय शेप्ड. त्याला आपण रिप्लिकेटिंग फॉर्क असं म्हटलं होतं आणि याच्यावरतीच असा एक मेसेंजर आरएनए तयार होतो. हा मेसेंजर आरएनए जो आहे तो या पद्धतीनं ह्या डीएनए वरती हा मेसेंजर आरएनए येतो. नॅचरली नैसर्गिक आपोआप ह्या डीएनए च्या स्ट्रँड वरती हा मेसेंजर आरएनए चा मॉलिक्यूल नॅचरली येतो. फक्त येत नाही तर ह्या डीएनए वरती जे नायट्रोजनस बेसेस असतात उदाहरणार्थ इथं ऍडेनिन असेल, इथं ग्वानिन असेल, इथं सायटोसिन असेल तर ऍडेनिनला अपोजिट कोणता येईल तर थायमिन. परंतु आरएनए मध्ये थायमिन इज रिप्लेस्ड इनटू युरॅसिन. ग्वानिनच्या इथं मॅच काय होणार सायटोसिन आणि या सायटोसिनला काय मॅच होणार ग्वानिन. या पद्धतीनं ह्या डीएनए च्या स्ट्रँडला कॉम्प्लिमेंटरी मॅच होणारा हा मेसेंजर आरएनए चा स्ट्रँड येतो आणि हा याला बरोबर प्रॉपरली मॅच होतो विथ द हेल्प ऑफ वीक हायड्रोजन बॉन्ड्स. हे मध्ये वीक हायड्रोजन बॉन्डच्या मदतीनं हे नायट्रोजनस बेसेस या नायट्रोजनस बेसेसला मॅचिंग होतात, पेरिंग होतात. हे इथं प्रोसेस अत्यंत महत्वाची आहे. हे कशामुळे होतं तर आरएनए पॉलिमरेज एन्झाइम. आरएनए पॉलिमरेज एन्झाइम मुळे हा मेसेंजर आरएनए ह्या डीएनए ला बरोबर कॉम्प्लिमेंटरी होतो, मॅच होतो. मग फक्त एवढंच होतं का तर आपली प्रोसेस कोणती आहे ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन याचा अर्थ काय होतं इथं डीएनए मॉलिक्यूल मध्ये किंवा स्ट्रँड मध्ये
ज्या जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर केलेले असतात, साठवून ठेवलेले असतात, दॅट कॅन बी कॉपी बाय मेसेंजर आरएनए. इथल्या सगळ्या अनुवंशिकतेच्या सूचना डीएनएच्या हा मेसेंजर आरएनए कॉपी करून घेतो, सेम हुबेहूब जशाच्या तशा. साहजिकच इथल्या सगळ्या अनुवंशिकतेच्या सूचना ह्या मेसेंजर आरएनए मध्ये पूर्णपणे येतात, कॉपी होतात, अगदी जशाच्या तशा हुबेहूब. थोडक्यात डीएनए मधल्या अनुवंशिकतेच्या सूचना मेसेंजर आरएनए मध्ये जशाच्या तशा कॉपी पेस्ट होणं. जसं आपण कॉम्प्युटर मध्ये एखादं शब्द किंवा ओळ कॉपी करतो, आपल्याला हवाय ते, आणि पुन्हा ते पेस्ट करतो, जसंच्या तसं येतं, अगदी त्याच पद्धतीनं इथल्या डीएनएच्या अनुवंशिकतेच्या सूचना, जेनेटिक इन्फॉर्मेशन ह्या मेसेंजर आरएनए मध्ये कॉपी पेस्ट होतात. या प्रोसेसला या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन असं म्हटलेलं आहे. हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. द नेक्स्ट सेकंड स्टेप हिअर ट्रान्सलेशन. दुसरी प्रोसेस कोणते? ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन याचा अर्थ रूपांतर. मग आता तुम्हाला आठवत असेल या पद्धतीचा आपण मेसेंजर आरएनए काढलेला होता. ही 5 प्राइम एंड, हा 3 प्राइम एंड असेल. ही मेसेंजर आरएनए ची डायग्राम असेल आणि याच्यावरती असे आपण ट्रिपलेट सिक्वेन्स काढलेले होते. या पद्धतीनं याला आपण काय म्हणतो? जेनेटिक कोड. ऍक्च्युअली हे प्रोटीन सिंथेसिस घडवून आणण्यासाठी नेमकं काय काय लागतं? तर 64 जेनेटिक कोड, 20 अमायनो ऍसिड, 64 जेनेटिक कोड लागतील, 20 अमायनो ऍसिड लागतील, पुन्हा मेसेंजर आरएनए, नंतर टीआरएनए, अजून काय लागेल? रायबोसोम्स, रायबोसोम्स लागेल, आणि महत्वाचं एन्झाइम्स, एन्झाइम्स अँड एनर्जी, एटीपी. प्रोटीन सिंथेसिस घडवून आणण्यासाठी इतक्या सर्व गोष्टी लागतील. पुन्हा पहा, 64 कोडॉन्स, 20 अमायनो ऍसिड, मेसेंजर आरएनए, ट्रान्सफर आरएनए, राइबोसोम, एन्झाइम्स अँड एटीपी. एवढं सर्व योग्य वेळी, योग्य प्रमाणात हवं ते जर उपलब्ध झालं तर आपलं मेन एम जे आहे प्रोटीन सिंथेसिस, हे व्यवस्थित प्रक्रिया झालेली दिसून येईल. मग हा मेसेंजर आरएनए असा असतो, याच्यावरती असे कोडॉन असतात. साहजिकच हे जे कोडॉन्स आहेत, कोडॉन, these codons join to amino acid, proper amino acid. कोणताही कोडॉन कोणत्याही अमिनो ऍसिडला मॅच होत नाही. ज्याची त्या कोडॉनला जो आवश्यक आहे तेच अमिनो ऍसिड जॉईन होतं. हे बेसिक नीट समजून घ्या. मग पहिला इथं स्टार्टिंग कोडॉन जो आहे तो कोणता असतो? AUG. हा स्टार्टिंग कोडॉन आहे. याला मिळणारं जे पहिलं अमिनो ऍसिड असतं, इट मस्ट बी मिथ्योनिन. ते अमिनो ऍसिड कोणतं असेल? मिथ्योनिन. म्हणजे या पद्धतीनं ज्याला जे आवश्यक आहे तेच अमिनो ऍसिड जॉईन होतं, मॅच होतं, आणि कोडॉनचं रूपांतर अमिनो ऍसिड मध्ये केलं जातं आणि अमिनो ऍसिडची चेन तयार केली जाते, पॉलीपेप्टाइड चेन तयार केली जाते.
आणि अमायनो ऍसिडची पॉलीपेप्टाइड चेन तयार झाली की शेवटी ग्रुप ऑफ अमायनो ऍसिड इज कॉल्ड ॲज अ प्रोटीन. जर अमायनो ऍसिडची चेन तयार झाली, अनेक अमायनो ऍसिड एकत्रित आले, तर साहजिकच भविष्यात त्याच्यापासून काय तयार होणार? प्रोटीन सिंथेसिस, प्रोटीन तयार होणार. ही कोडॉनचं रूपांतर अमायनो ऍसिड मध्ये होणं, या प्रक्रियेला ट्रान्सलेशन असं म्हटलं जातं. कोडॉन, each and every codon is joined to amino acid. Such a process is called as a translation. मग हे ट्रान्सलेशन प्रक्रिया जी आहे ही प्रमुख 2 स्टेप्स न होते. साहजिकच पहिली स्टेप कोणती असेल? ऍक्टिव्हेशन ऑफ अमायनो ऍसिड. अमायनो ऍसिड अगोदर ऍक्टिव्ह व्हावे लागतील अँड फॉर्मेशन ऑफ tRNA अँड अमायनो ऍसिड कॉम्प्लेक्स. म्हणजे तुम्हाला आठवतंय का? पहा, मी tRNA ची अशी डायग्राम काढलेली होती. CCAN असा हा tRNA, CCAN, आणि याला इथं अमायनो ऍसिड असं मॅच होतं. हे अमायनो ऍसिड मॅच होतं. हा ट्रान्सफर आरएनए tRNA, त्याचा हा CCAN असेल आणि हा अँटीकोडॉन असेल. मग आता हा AUG, म्हणजे इथं काय असणार आहे? ए ला मॅच होणारा U, U ला मॅच होणारा A आणि G ला मॅच होणारा C. हा बरोबर असा कॅरी होतो आणि याला मॅच होतो. आणि हे अमायनो ऍसिड इथं याला दिलं जातं. हे घडत असताना अमायनो ऍसिड tRNA सिंथेटेज, अमायनो ऍसिड tRNA सिंथेटेज हे एन्झाइम प्रामुख्याने उपयोगी पडतं. त्यामुळे ऍक्टिव्हेशन ऑफ अमायनो ऍसिड टेक्स प्लेस अँड फॉर्मेशन ऑफ tRNA अँड अमायनो ऍसिड कॉम्प्लेक्स टेक्स प्लेस. म्हणजे हा tRNA आणि हे अमायनो ऍसिड याचं जे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार होतं, म्हणजे tRNA ला अमायनो ऍसिड मॅच होतं, बाइंड होतं, हा कॉम्प्लेक्स तयार होतो आणि हे अमायनो ऍसिड ऍक्टिव्ह होतं. हे कोणत्या एन्झाइममुळे? अमायनो ऍसिड tRNA सिंथेटेज. ही ती पहिली स्टेप. आणि मग दुसरी स्टेप असेल खऱ्या अर्थानं ट्रान्सलेशन. परंतु याच्यामध्ये 3 पुन्हा स्टेप्स येतात, 3 स्टेप्स येतात. एक इनिशिएशन, इनिशिएशन म्हणजे सुरुवात करणं. दुसरी इलॉंगेशन, इलॉंगेशन म्हणजे सुरुवात झाल्यानंतर पुन्हा दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी अशी पॉलीपेप्टाइड चेन तयार होईल. याला इलॉंगेशन म्हणायचं. आणि शेवटची तिसरी स्टेप असेल टर्मिनेशन, टर्मिनेशन. इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन ह्या 3 स्टेप्स खऱ्या अर्थानं ट्रान्सलेशन मध्ये घडतात. वी सी वन बाय वन, एक एक समजून घेऊया. फर्स्ट अबाउट इनिशिएशन. आत्ताच आपण पाहिलं मेसेंजर आरएनए वरती पहिला महत्वाचा कोडॉन कंपल्सरी कोणता असतो? AUG हाच असतो. याला स्टार्टिंग कोडॉन म्हटलं जातं किंवा इनिशिएशन कोडॉन असं म्हटलं जातं. मग याला मॅच होणार इथं हा ट्रान्सफर आरएनए, इथं ऍक्टिव्हेटेड अमायनो ऍसिड जे मॅच होतं तेच फक्त. मग A ला मॅच कोणतं होतं? U, U ला
जी ला मॅच कोणतं होतं सी. हा अँटी कोडॉन आणि हा कोडॉन दोघे एकमेकाला असे बाइंड होतात, जॉईन होतात, मॅच होतात आणि म्हणून या कोडॉनला हे अमिनो ऍसिड दिलं जातं. साहजिकच इथं रायबोझोमचे युनिट असतात अशा पद्धतीने. याला स्मॉलर युनिट म्हटलं जातं, याला लार्जर युनिट म्हटलं जातं. स्मॉलर युनिट 40s आणि लार्जर युनिट 60s असतं. S मीन्स स्वेडबर्ग युनिट. स्वेडबर्ग युनिट हे रायबोसोमचे युनिट. या ठिकाणी रायबोसोमचे दोन भाग म्हटलं तरी चालेल. हा छोटा भाग, हा मोठा भाग. या पद्धतीने 40s 60s आणि आता सांगितल्याप्रमाणे S म्हणजे काय, स्वेडबर्ग युनिट. आता या ठिकाणी हे जे रायबोसोम जो आहे त्याला 3 साइट असतात. ए पी ई, ए पी ई अशा 3 वेगवेगळ्या साइट असतात, दिशा असतात. हा जो ट्रान्सफर आरएनए जो आहे तो इकडून आल्यानंतर तो या बाजूने येईल. या पद्धतीने ह्या ए साइट मधनं येईल. इथल्या कोडॉनला मॅच होणार अमिनो ऍसिड तो घेऊन येईल. कोणतंही नाही, जे आवश्यक आहे तेच घेऊन येईल. ए साइडच्या दिशेनं ट्रान्सफर आरएनए येतो, येताना प्रॉपर अमिनो ऍसिड घेऊन येतो, इथल्या कोडॉनला देतो. दिल्यानंतर तो शिफ्ट पी साइड कडे होतो, पी साइड कडे शिफ्ट होतो. नंतर तो ट्रान्सफर आरएनए ई साइट एक्झिट साइट कडे जातो आणि तो ट्रान्सफर आरएनए लिव्ह आउट बाहेर निघून जातो. म्हणजे येताना ए साइटने येतो, पी साइटला शिफ्ट होतो आणि ई साइटने तो निघून जातो. निघून जाण्यापूर्वी आपल्या बरोबर घेऊन आणलेलं अमिनो ऍसिड ज्याची त्या कोडॉनला बरोबर देऊन जातो. इकडून एक आला, शिफ्ट झाला, निघून गेला, पुन्हा ट्रान्सफर आरएनए दुसरा येतो, दुसरा ट्रान्सफर आरएनए दुसरा अमिनो ऍसिड घेऊन येतो, इथल्या कोडॉनला मॅच होणारा घेऊन येतो. ए साइट नाही ज्याची त्या कोडॉनला देईल, पी साइटला शिफ्ट होईल, बाजूला होईल आणि ई साइटला निघून जाईल. ही प्रक्रिया पुढं 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 घडत जाते. म्हणजे इथून इथं, इथून इथं, इथून इथं, इथून इथं या दिशेनं सलग होऊन जाते. सुरुवात होते त्याला इनिशिएशन म्हणायचं आणि सलग असं हे रायबोझोम पुढं 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 निघून जातो. ट्रान्सफर आरएनए एक एक येतो ए साइटनं, कोडॉनला अमिनो ऍसिड देतो, पी साइटला शिफ्ट होतो, ई साइटनं निघून जातो. ही सतत कंटिन्युअस प्रोसेस होते, हेन्स कॉल्ड एज ए इलॉंगेशन. आणि मग अशा पद्धतीने ह्या सर्व कोडॉन्सला हवे असणारे जे ते अमिनो ऍसिड दिले जातात. याला म्हणायचं फॉर्मेशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन किंवा इलॉंगेशन. ह्या सर्वची सर्व कोडॉन्सला अमिनो ऍसिड मिळतात आणि मग शेवटी टर्मिनेशन. टर्मिनेशन म्हणजे शेवटी 3 पैकी कोणता तरी एक कोडॉन असतो, UAA, UAG, UGA. ह्या 3 पैकी कोणताही एक कोडॉन जर शेवटी आला तर याला स्टॉप कोडॉन किंवा नॉनसेन्स कोडॉन असं म्हटलं जातं. हे आपण जेनेटिक कोड मध्ये पाहिलेलं आहे, अभ्यासलेलं आहे. मग त्या ठिकाणी आल्यानंतर ही फॉर्मेशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन किंवा इलॉंगेशन ऑफ चेन ब्रेक और स्टॉप, हेच कॉल्ड एज ए टर्मिनेशन. म्हणून त्याला त्या ठिकाणी टर्मिनेशन असं म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या पद्धतीनं
कोडॉनचं रूपांतर अमायनो ऍसिड मध्ये होणं याला ट्रान्सलेशन म्हटलं जातं. आणि खूप अमायनो ऍसिड तयार होतात याला फॉर्मेशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन किंवा इलॉंगेशन असं म्हटलं जातं. आणि अनेक अमायनो ऍसिड एकत्रित आलं की साहजिकच काय तयार होणार, प्रोटीन्स तयार होणार. ही ती महत्वाची प्रोटीन सिंथेसिसची प्रक्रिया आहे. आणि त्याच्या अगोदर काय व्हावं लागतं, ट्रान्सक्रिप्शन व्हावं लागतं. त्याच्या अगोदर काय व्हावं लागतं, डीएनएचं रिप्लिकेशन व्हावं लागतं. डीएनएचं रिप्लिकेशन झाल्यानंतर ट्रान्सक्रिप्शन, म्हणजे या डीएनएच्या थ्रेड वरती हा मेसेंजर आरएनए येतो, इथल्या सर्व सूचना कॉपी करतो म्हणजे ट्रान्सक्रिप्शन. आणि नंतर पुढची प्रक्रिया ट्रान्सलेशन होते. इथपर्यंतची जी प्रक्रिया आहे ती, सपोज दिस इज द सेल, दिस इज द न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये इथपर्यंतची प्रक्रिया घडते फॉर्मेशन ऑफ मेसेंजर आरएनए पर्यंतची. म्हणजे ट्रान्सक्रिप्शन न्यूक्लियस मध्ये घडतं आणि ट्रान्सलेशन सायटोप्लाझम मध्ये घडतं. म्हणजे पहिली स्टेप ट्रान्सक्रिप्शन न्यूक्लिओप्लाझम म्हणजे न्यूक्लियसच्या आत घडते. आणि पुढची स्टेप ट्रान्सलेशन ही पेशी द्रव्यामध्ये म्हणजे न्यूक्लियसच्या बाहेर सायटोप्लाझम मध्ये घडतं. हे सुद्धा बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. या पद्धतीनं ही प्रोटीन सिंथेसिस प्रक्रिया आहे. आणि एवढी सर्व खटाटोप कशासाठी, तर प्रोटीन म्हणजे काय, ऍक्च्युअली इट इज द बिल्डिंग ब्लॉक्स. इट इज नथिंग बट एनर्जी of each and every cell. You know very well our body is made up of cell. अख्ख्या बॉडी मध्ये फक्त पेशी असतात. शरीर पेशीने बनतं. पेशी ऍक्टिव्ह राहिल्या, पेशीला एनर्जी मिळाली तर पेशी कार्य करतील. पेशीने कार्य केलं तर टिश्यू कार्य करेल. टिश्यूने कार्य केलं तर ऑर्गन, तर सिस्टीम, तर बॉडी. आणि म्हणून प्रोटीन्स अत्यंत महत्वाचं असतं. एनर्जी महत्वाची असते. And you know very well, protein are indirectly nothing but enzymes. प्रोटीन म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, एन्झाइम सुद्धा त्याला म्हटलं जातं. And also you know very well, enzyme useful for any type of biochemical reaction. बॉडी मध्ये जर मेटाबॉलिझम व्हायचं असेल, बॉडी मध्ये चयापचय जर नीट घडवून आणायचं असेल, ऑल बायोकेमिकल रिएक्शन जर बॉडीमध्ये व्यवस्थित व्हायचे असतील तर एन्झाइमची गरज असते, म्हणजेच प्रोटीनची गरज असते. टिश्यू रिपेअर, बॉडीतल्या पेशीचं रिपेअरिंग व्हायचं असेल, टिश्यूचं रिपेअरिंग व्हायचं असेल, दुरुस्ती व्हायचं असेल तरी प्रोटीनची गरज आहे. इतक्या सर्व ठिकाणी आपल्याला प्रोटीनची आवश्यकता असते. आणि म्हणून प्रोटीन तयार होणं गरजेचं आहे. आणि ही ती प्रोटीन तयार होण्याची प्रक्रिया आहे. आय होप यू अंडरस्टँड टुडेज दिस लास्ट आर्टिकल, प्रोटीन सिंथेसिस. या ठिकाणी आपला हा टॉपिक संपलेला आहे. आर यू गेटिंग दिस? इज इट क्लिअर? ओके, थँक यू.